जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक तिसरा. स्वगुण परीक्षा. समास 9वा. मृत्यू निरूपण. श्रीराम समर्थ. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणार उदनार उधार. मापी लागले शरीर, घडीने घडी. संसार ही अखंड चाललेली घोडदौड आहे. जन्माला येऊन जगून मरण्याची वेळ आली तरी तिला सामोरे जावेच लागते. शरीर प्रतिक्षणी मरणाकडे नेले जाते. नित्य काळाची संगती, न कडे होणाराची गती. कर्मासारिके प्राणी पडिती, नाना देसी विदेशी. समर्थ म्हणतात, गर्भाशयात जीव आल्यापासूनच मृत्यू त्याच्या सोबतीला असतो. तो केव्हा झडप घालील हे सांगता येत नाही. कर्मानुसार जीवाला स्वदेशात किंवा परदेशात मरण येते. संचता संचितांचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष जाणे लागे. प्रारब्ध संपता क्षणीच पुढील एका क्षण सुद्धा सवलत मिळत नाही. उलटी गणिते संपते न संपते तोच मरण येते. अवचिते काळाचे म्हणी यारे, मारीत सुटती एक सरे. नेऊन घालिती पुढारे मृत्यूपंथे. काळाचे दूत अकस्मात येऊन बळजबरीने मृत्यूपंथावर पुढे घालून नेतात. होता मृत्याची आटाटी, कोणी घालून सकती पाठी. सर्वत्रास कुटाकुटी, पुढे मागे पुढे होतसे. मृत्यूचा धडाका आला की त्यापासून कोणीच वाचू शकत नाही. आधी किंवा नंतर तो धडाका सर्व जीवांना बसतोच. मृत्यूकाळ काठी निकी, बैसे बडियाचे मस्तकी. महाराजे बळीये लोकी, राहू न शकती. मृत्यूची वेळ ही अनिवार दंडासारखी आहे. मोठ्या बलवंतांच्याही डोक्यावर तो दंड आदळतो. बलाढ्य सम्राट सुद्धा त्यातून सुटत नाही. मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार. मृत्यू न म्हणे शृंगामशूर सम रांगणी. मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी. मृत्यू न म्हणे उग्ररूपी महाखड. मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य. मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे. मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत. मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी. मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे चक्रवर्ती. मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे. मृत्यू न म्हणे हा हयपती, मृत्यू न म्हणे गजपती. मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा. मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी. मृत्यू न म्हणे वेतनी वेतन धरता. मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी. मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे. मृत्यू न म्हणे मृदाधारी, मृत्यू न म्हणे व्यापारी. मृत्यू न म्हणे परनारी राजकन्या. मृत्यू न म्हणे कार्यकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण. मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ. मृत्यू न म्हणे व्युत्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न. मृत्यू न म्हणे विद्वज्जन समुदायी. मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत. मृत्यू न म्हणे हा पंडित महाभला. मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे हा वैदिक. मृत्यू न म्हणे हा याज्ञिक अथवा जोशी. मृत्यू न म्हणे हा अग्निहोत्री, मृत्यू न म्हणे हा श्रोत्री. मृत्यू न म्हणे मंत्र यंत्री पूर्णागमी. मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ. मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे. मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या, मृत्यू न म्हणे गोहत्या. मृत्यू न म्हणे नाना हत्या श्रीबाळकादिक. मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी. मृत्यू न म्हणे काळासी वंचू जाणे. मृत्यू न म्हणे हा सावध, मृत्यू न म्हणे हा सिद्ध. मृत्यू न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी. मृत्यू न म्हणे हा गोसावी. मृत्यू न म्हणे हा तपस्वी. मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन. मृत्यू न म्हणे
ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवेश्वर, मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ, मृत्यू न म्हणे हठयोगी, मृत्यू न म्हणे राजयोगी, मृत्यू न म्हणे वीतरागी निरंतर, मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी, मृत्यू न म्हणे जटाधारी, मृत्यू न म्हणे निराहारी, मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त होतसे, मृत्यू न म्हणे स्वाधीन, मृत्यू न म्हणे पराधीन, सकळ जीवास प्राशन मृत्यूची करी, एक मृत्यू मार्गी लागले, एकी अर्धपंथ क्रमिले, एक ते शेवटास गेले वृद्धपणी, मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य, मृत्यू न म्हणे सुलक्षण, मृत्यू न म्हणे विचक्षण बहुबोलिका, मृत्यू न म्हणे हा आधारू, मृत्यू न म्हणे उदार, मृत्यू न म्हणे हा सुंदर चतुरांग जाणे, मृत्यू न म्हणे पुण्यपुरुष, मृत्यू न म्हणे हरिदास, मृत्यू न म्हणे विशेष सुकृती नर, मृत्यू कोणाकोणाला सोडत नाही याचे तपशीलवार वर्णन समर्थांनी पुढे केले आहे. 7 ते 35 ओव्याअखेर हा तपशील आहे. ती यादी पुढे दिली आहे. क्रूर, लढवय्या, रणशूर, संतापी, पराक्रमी, उग्र, दुष्ट, बलवान, धनवान, सर्व गुण संपन्न, कीर्तिवंत, श्रीमंत, अचाट, पराक्रम करणारा, राजा, सम्राट, करामती करणारा, जादूगर, घोडदळाचा प्रमुख, गजदळाचा मुख्य, लोकपती व प्रसिद्ध राजा, लोकमान्य नेता, कोषाध्यक्ष, देसाई वृत्ती असलेला व्यवसाय करणारा, गावगुंड, सरकारी शिक्का मारणारा अधिकारी, व्यापारी, परिस्त्री, राजकन्या, करावे ते न करणारा, न करावे ते करणारा, त्रैवर्णिक, वर्ण्य, बाह्य, कर्मनिष्ठ, ब्राह्मण, व्युत्पत्तीशास्त्र जाणणारा, संपन्न, सभेतील विद्वान, धूर्त, गाय मारणारा, स्त्री बालकांचे खून करणारा, संगीतातील राग जाणणारा, नृत्याचे ताल जाणणारा, तत्व जाणणारा, तत्ववेत्ता, योगी, संन्यासी, चांगदेवासारखा मृत्यूला झुंकाडी देणारा, सतत सावध असणारा, सिद्ध, ख्यातनाम, वैद्य, पंचाक्षरी, गोसावी, तपस्वी, लहरी, विरक्त, श्रेष्ठ ऋषी, उत्तम कवी, दिगंबर, समाधी साधलेला, राजयोगी, सतत वैराग्य सांभाळलेला, ब्रह्मचारी, जटाधारी, साधू, भक्षण करून राहणारा, श्रेष्ठ योगी, संत, महंत, गुप्त होण्याची सिद्धी प्राप्त झालेला, स्वतंत्रपणे जीवन जगणारा गुलाम, हठयोगी, नुकतेच जन्मलेले बालक, तरुण, वृद्ध, बालक, पौगंड, सुलक्षणी, चाणाक्ष, वाचाळ, अनेकांना आधार देणारा, उदार, देखणा, चतुरस्र, पुण्यवंत, हरिभक्त, अतिपुण्यवान. आता असो हे बोलणे, मृत्यापासून सुटीजे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. आता ही यादी पुरे झाली. मृत्यूपासून कोणाची सुटका नाही. लवकर किंवा उशिरा मरण नक्कीच येते. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, जन्मा आले तेतुके प्राणी मुख्य मृत्यू पावती. 4 वाणी घेऊन जन्माला आलेले चारी प्रकारचे जार, स्वेद, भूमी व अंडे ह्यातून निर्माण झालेले 84 लक्ष जीव जन्मून मरतात. मृत्यू भेने पडो जाता, तरी मृत्य सोडीना सर्वथा. मृत्यास न ये चुकिता काही केल्या. मृत्यूला भिवून कितीही पळाले तरी तो कधीच सोडित नाही. त्याला चुकविण्याचा एकही उपाय नाही. मृत्यू न म्हणे हा स्वदेशी, मृत्यू न म्हणे हा विदेशी, मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतर. हा या देशाचा रहिवासी आहे, हा परदेशी आहे, हा सतत उपवासाचे व्रत करणारा आहे, ह्यांचा मृत्यू विचार करीत नाही. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंतांचे. अत्यंत मोठ्या व्यक्ती, प्रत्यक्ष विष्णू, शंकर किंवा भगवंतांचे अवतार तो सोडत नाही. श्रोती कोप न करावा,
हा मृत्यूलोक सकडास ठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यूपंथे. श्री विष्णू व शंकर व अवतारांच्या मृत्यूची भाषा ऐकून श्रोत्यांनी रागावू नये. पृथ्वीला मरलोक म्हणतात, हे प्रसिद्धच आहे. ज्याला जन्म किंवा अवतरण आहे त्याला मृत्यू किंवा तिरोधान आहेच. येथे न मानावा किंत मृत्यू हा लोक विख्यात, प्रगट जागती समस्त लहान थोर. याविषयी जराही शंका नको. सर्व लहान मोठ्यांना हा प्रसिद्ध मृत्यूलोक चांगलाच ठाऊक आहे. तथापि किंत मानिजेल तरी हा मृत्यूलोक नव्हेल, यासारखे नासेल उपजला प्राणी. कोणाला शंका असेल तर ह्याला मृत्यूलोक म्हणणेच निरर्थक होईल. म्हणून जन्माला येणारा मरणारच, ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे. जनी मरून उरवावे कीर्तिरूपे. हे लक्षात घेऊन माणसाने शरीराने मेले तरी कीर्तिरूपाने जिवंत राहून जन्माचे सार्थक करावे. ये रवी प्राणी लहान थोर, मृत्यू पावती हा निर्धार. बोलिले हे अथवा अन्यथा उत्तर मानूची नये. व्यवस्थित विचार केला तर लहान मोठे जीव मरणारच. हे बोलणे खोटे असेल असा विचारही करू नये. ओवी 46 ते 58 अखेरपर्यंत कोण कसे असून मृत्यूपंथाने गेले त्याची यादी समर्थांनी दिली आहे. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले आगाध महिमेचे मृत्यूपंथे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी संग्रामा सौरे. गेले बहुतांचे बड, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुडांचे कुडवंत राजे. गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. गेले बहुत पुरुषार्थांचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते. गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नानापरी धर्मरक्षक. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे. गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत विवादी बहुतांपरींचे. गेले पंडितांचे थाटे, गेले शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते. गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथ. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना प्रकारी नाना छंद करुणी. गेले ब्राह्मण समुदाये, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगो काये किती म्हणोनी. समर्थ म्हणतात, मोठे वैभव संपन्न दीर्घायुषी, मोठे महात्मे, महापराक्रमी, महाकपटी, संग्रामात सूर्याप्रमाणे तडपणारे, युगानुयुगे जगणारे, श्रेष्ठ कुळात जन्मलेले राजे, अनेकांचा सांभाळ करणारे, बुद्धीला चालना देणारे, तर्कवादी, तर्कपटू, अफाट विद्या असलेले, सामर्थ्य संपन्न, कुबेराप्रमाणे संपन्न, पुरुषार्थ संपन्न, विक्रमवीर, कार्यक्षम कार्यकर्ते, शस्त्रविद्या प्रवीण, परोपकारी, सर्व बाजूंनी धर्मांचे रक्षण करणारे, महाप्रतापी, उत्तम कीर्ती असणारे, नीतिवान राजे, नाना मतांचे प्रवर्तक, अनेक कार्ये करणारे, वादपटू, पंडितांचे समुदाय, शब्दप्रभू, अनेक मतांचे वाद घालून प्रचार करणारे, तपस्व्यांचे समूह, अनेक संन्यासी, सारासार विचार करणारे, संसारासक्त नट छंदी, ब्राह्मणांचे समुदाय, आचार्य, ही यादी किती म्हणून सांगावी. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. हे असो हे सर्व गेले खरे, पण आत्मज्ञान झाल्यावर स्वरूपकार होऊन राहिलेले तेवढे मृत्यूला जिंकून राहिले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे
मृत्यू निरूपण नाम समास 9वा. गुरु शिष्य संवादात्मक श्रीबोध या ग्रंथातील मृत्यू निरूपण नावाचा समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.